नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या महासंगममध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आता जगन्नाथने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो, भैरवीच्या विरोधामध्ये जगन्नाथने व डॅडीने जे काही केलेलं असतं त्या गोष्टीचा सावलीवरती खूपच बिकट परिणाम झालेला असतो। म्हणजेच की आता जगन्नाथने व डॅडीने मिळून जो काही कार्यक्रम ठेवलेला असतो त्याच्यामुळे ते सावलीचीच ओढाताण होत असते। राजेश्री फूड प्रोडक्ट याचा आता त्यांनी कार्यक्रम ठेवलेला असतो। आता सावली विठुरायाला म्हणत असते की विठुराया, हे काय वाढून ठेवलंय रे तू माझ्या पुढ्यात? आता जे काय होणार आहे ना त्याच्यातून तूच मला मार्ग दाखव। आणि या सगळ्या गोष्टीमुळे सावली खूप रडत असते आणि खूप अस्वस्थ झालेली असते। त्याच्यानंतर जगन्नाथने डॅडींना त्यांच्या घरी पाहुणचारासाठी बोलवलेलं असतं। त्याच्यानंतर ते सगळेच एकत्र बसलेले असताना डॅडी जगन्नाथला म्हणतात की जगन्नाथराव, तुम्ही दिसतात असे अजिबात नाही आहे बरं का। काय खेळता राव तुम्ही? तुम्हाला बघून ना त्या बाईच्या चेहऱ्यावरचा रंगच पार उतरला। म्हणजे आता भैरवीची जी काय अवस्था झालेली असते त्याच्यामुळे डॅडी आणि जगन्नाथ हे दोघेही खूप खुश असतात। जगन्नाथ सांगू लागतो, तुम्ही सुद्धा काही कमी नाही बरं का। मी तुमची पत्रिका वाचतोय, चेहरा वाचतोय, तुमची नजर लय बेधके, बुद्धी बेधके। मग आता त्याच्यानंतर आता डॅडी लगेच हसत म्हणतात, अरे वा, म्हणजे सारख्याला वारकं भेटलं असं म्हणायचं। त्याच्यानंतर आता डॅडी म्हणत असतात, म्हणजे मला असं म्हणायचंय की नशिबाने आपल्याला कुठल्या तरी हेतूने भेटवलं असणार आहे। जगन्नाथ म्हणू लागतो, पण आपल्यासारखी हुशार माणसं ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेप्रमाणे आपल्यानुसार बदल करून घेतात। डॅडी म्हणत असतात, खरंच हो, मानलं तुम्हाला, पण मात्र मला एक गोष्ट समजत नाहीये, त्या बाईच्या मुलीच्या मागे असलेला आवाज नेमका काहीतरी कोणाचा? आता जगन्नाथ लगेच आश्चर्याने पाहू लागतो। तो पुढे एकही शब्द बोलत नाही आणि डॅडी सुद्धा त्याच्याकडे पाहत असतात। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी तर भयंकर पॅनिक झालेली असते। जगन्नाथ आणि डॅडींच्या बोलण्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं। त्याच्यानंतर भैरवी आता रडतच विणा वाजवत असते आणि खूपच पॅनिक झालेली असते। भैरवी विणाचे आशीर्वाद घेते, बाजूला ठेवून देते आणि स्वतःशीच म्हणू लागते की जगन्नाथ, तुला खूप माज येणार आहे। तू स्वतःला खूप मोठा खिलाडी समजतोस ना? ठीक आहे, तुझीच कर्म आता तुझ्यावरतीच कशी उलटवते की नाही ते बघच। आता काट्यानेच काटा कसा काढायचा हे भैरवी वजेला चांगलंच कळतं। तू ना खूप मूर्ख आहेस रे जगन्नाथ। पाहुण्याच्या काठीने साप मारायला निघाला होतास का? त्या जालिंदरला काय वाटलं होतं? तो आला लगेच त्या जगन्नाथला घेऊन। त्याला वाटलं होतं त्याच्या पाया पडेल, त्याची माफी मागेल। अरे हट, ही भैरवी वजे असं काहीच करत नाही आणि त्याच्या पायाशी तर कधीच जाणार नाही। भैरवी सुद्धा आता स्वतःशीच या गोष्टी ठरवत असते। भैरवी म्हणत असते, या भैरवी वजेने ना खूप बलिदान दिलंय आणि तेव्हाच इथवरती येऊन पोहोचलीये। मला उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवत होतात ना, आता बघ तुझाच डाव कसा तुझ्यावरती उधळून लावते। त्या जालिंदरकडनं सुद्धा मी 1 कोटी रुपये कसे वसूल करून दाखवते की नाही, आता ते बघतच राहा। आणि जर नाही केले ना तर मी सुद्धा भैरवी वजे माझं नाव नाही लावणार। त्याच्यानंतर भैरवी सुद्धा भयंकर चिडलेली असते आणि भैरवी सुद्धा तिच्या हट्टाला पेटून उठलेली असते की हे सगळं मी करणार म्हणजे करणारच। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली सारंगकडे आलेली असते आणि सारंगला शांतपणे म्हणते की सारंग सर, आपण त्यांना काल जेवण दिलं खरं, पण मात्र आज ते जेवण नाही स्वीकारणार। त्याच्यासाठी त्यांना समजावं लागेल आणि जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर ते नक्की ऐकतील। आता सारंगचे सुद्धा हात टेकलेले असतात। सारंग आता त्याच्यानंतर आता इकडे सावलीला सांगू लागतो की सावली, प्रत्येक गोष्टीची ना एक ठराविक लिमिट असते। मी सुद्धा त्यांना समजवण्यासाठी गेलो होतो, पण मात्र जर त्यांना समजून घ्यायचंच नसेल तर मी सुद्धा काय करणार आहे? ते हट्टाला पेटलेत। मी एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला गेलो होतो, पण मात्र त्यांना संवादच साधायचा नाहीये तर मी सुद्धा काय करणार आहे? सावली सांगत असते, त्यांच्या बहिणीचा झालेला अपमान त्यांना सहन झालेला नाहीये। याच्यावरती सारंग लगेच बोलतो, आणि माझ्या आईच्या अपमानाचं काय? सारंग सावलीकडे येतो आणि तिला सांगू लागतो, सावली, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा सेल्फिश असतो, स्वार्थी असतो। सावली, स्वार्थी असणं म्हणजे चुकीचं नाहीये। आपण स्वतःसाठी इथे जगायला आलेलो असतो, पण या गोष्टीचं सुद्धा भान असायला हवं की आपल्याबरोबर बाकीचे लोक सुद्धा जगतायत। त्यांना फक्त स्वतःच्या अपमानाचं पडलंय, पण माझ्या आईच्या अपमानाचं काय? बरं ठीक आहे, माझ्या आईचा अपमान झालेला असून सुद्धा मी त्यांना स्वतः समजवण्यासाठी गेलो होतो। त्यांनी ते समजून नाही घेतलं। मी ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी गेलो होतो, पण मात्र त्यांना मार्गच नाही काढायचा। सावली, मी याच्यामध्ये काहीच नाही करू शकत। याच्यावरती सावली सारंगला सांगत असते, मुद्दा स्वाभिमानाचा नाही तर मुद्दा सत्याचा आहे। सारंग म्हणू लागतो, मी एवढं सिरियसली घेतलेलंच नाहीये आणि माझा जर इगो जर जागा झाला ना तर माझ्या घरासमोर काय, मी या शहरात सुद्धा त्यांना राहू देणार नाही। आणि सावली, मी सुद्धा शांत आहे। माणुसकीचा विचार करून समजुतीने मी गेलो होतो बोलायला, पण मात्र त्यांना समजूनच नाही घ्यायचंय। आणि सावली, मी याच्या पुढे काहीच नाही करू शकत।
सारंगचे असं बोलणं पाहता सावली लगेच म्हणते की माफ करा सारंग सर, मला मी लहान तोंडी मोठा घास घेतीये. तुम्ही तिर्लोत्तमा मॅडमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कुठल्याही तऱ्हेला जाल असं नाहीये. मुळात सत्य हे सत्यच असतं आणि सत्य काय हे आपल्याला जाणूनच घ्यायचं नाहीये, माहितीच नाहीये. सारंग सर, आपण फक्त एका बाजूने विचार करतोय. आपण एकदा त्यांच्या बाजूने सुद्धा विचार करूयात, त्यांची बाजू समजून घेऊयात. सावली आता सारंगला बरोबर काय करायचं आणि नेमकं सारंगचं कुठे चुकतं हे बरोबर सारंगला समजावून सांगते. आणि सावलीच्या बोलण्याने सारंगला सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्यात असं वाटत असतं. सावली सांगत असते, सारंग सर, मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या माणुसकीच्या नात्याने विचार करावा. त्याच्यानंतर सावली आता रूममध्ये निघून जाते आणि सारंग सावलीच्या बोलण्यावरती विचार करत असतो. सावलीने बरोबर सारंगला सांगितलेलं असतं की मुळात म्हणायचं म्हणजे सत्य काय हे आपल्याला माहित नाहीये आणि आपण फक्त एका बाजूनेच विचार करतोय. आणि सारंग सर, मला वाटतंय की आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना. सारंगला सुद्धा सावलीचं हे सगळं बोलणं पटलेलं असतं. सारंगच्या सुद्धा डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. सारंग लगेच सोहम आणि बबलूला बोलून घेतो आणि त्याच्यानंतर सोहम बबलू आल्यानंतर सारंग त्यांना सांगू लागतो की एक काम करा आणि अतिशय महत्त्वाचं काम आहे, प्रामाणिकपणे करा. आणि नेमकं काय करायचं हे सारंग बरोबर बबलू आणि सोहमला समजावून सांगतो आणि त्यांना सुद्धा ते सगळं कळतं. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी तिर्लोत्तमाकडे खूप रात्री आलेली असते. तिर्लोत्तमा भैरवीला विचारते, काय ग भैरवी, काय झालं एवढ्या रात्री आणि तू अशी अचानक कशी काय आली? भैरवी म्हणू लागते, जगन्नाथ हा एक नंबरचा मेंदळेंचा शत्रू आहे आणि त्याच्यानंतर दुसरा शत्रू निर्माण झालाय, तो म्हणजे हा सूर्या. हे दोघंही उद्या थाटामाटात राजेश्री प्रोडक्टला लॉन्च करतायत. मेंदळेंच्या घराला वेढा घालून मेंदळेंची सगळी कामं बंद पाडून हे लोक आपापली कामं आणि त्यांची कामं अगदी व्यवस्थित करतायत. त्यांचं इथे काहीही अडलेलं नाहीये, पण प्रत्यक्षामध्ये मेंदळ्यांचा अपमान करायचा, त्यांना वेढा घालायचा, त्यांना वाटेल तसं बोलायचं. विचार कर ना तिर्लोत्तमा, तूच एवढी मेहनत त्यांच्याकडे आली कुठून? तिर्लोत्तमा सुद्धा भैरवीचं शांतपणे बोलणं ऐकून घेत असते आणि तिर्लोत्तमाला सुद्धा हे सगळं पटत असतं. भैरवी तिर्लोत्तमाला म्हणते, तुला कळतंय का यांना कोणाची फूस आहे? अगं जगन्नाथ जाऊन मिळालाय त्यांना. आणि तिर्लोत्तमा, म्हणूनच त्यांची एवढी हिंमत होतीये. मी फक्त तुला एवढं सांगते की तू सावध हो. हा जगन्नाथ उद्या राजश्री प्रोडक्ट लॉन्च करतोय आणि त्यांचा हा जो कट आहे ना, तो आपण उधळून लावला पाहिजे. भैरवीचं इथे येण्यामागचं कारण फक्त एवढं असतं की तिला उद्याचा कार्यक्रम होऊ द्यायचा नसता. तो कसंही करून तिला उद्ध्वस्त करायचा असता आणि त्याच्यासाठी भैरवी तिर्लोत्तमाची मदत घ्यायला आलेली असते. तिर्लोत्तमा म्हणू लागते, अगदी बरोबर आहे तुझं. ही लोक वाटतील तशी वागणार, माझ्याच घरी असं आंदोलन करणार, माझ्याच घरासमोर उभं राहून असं त्यांना वाटतील तसं करणार ना, हे मी सहन अजिबात नाही करून घेणार. नाही, मी आता काही झालं तरी सुद्धा यांना सोडणार नाही, चांगलंच बघून घेते. मी नाही यांना इथनं हकलून काढलं ना, तर मी सुद्धा नावाची तिर्लोत्तमा मेंदळे नाहीये. तिर्लोत्तमा सूर्या व यांच्या सगळ्यांना कसं हकलवून देता येईल याचा प्रयत्न करत असते. आता इथे भैरवीचं काम तर ऐतं झालेलं असतं आणि भैरवी तिर्लोत्तमाला म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आणि त्याच्यानंतर भैरवी लगेच तिकडनं निघून जाते. तर त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे सारंग येतो. सारंग येताच तिर्लोत्तमाला कसला तरी व्हिडिओ दाखवू लागते आणि तो व्हिडिओ पाहता तिर्लोत्तमाच्या सुद्धा पायाखालची पूर्ण जमीन सरकलेली असते. तिला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. मग आता मित्रांनो, नेमकं काय असेल त्या व्हिडिओमध्ये अशी एक्साइटमेंट आपल्या सर्वांनाच लागली आहे. आता आपण पुढे व्हिडिओ पाहणारच आहोत. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिर्लोत्तमा सुद्धा खूप पॅनिक झालेली असते आणि तिने घरातल्या सर्वांनाच एकत्र बोलून घेतलेलं असतं. त्याच्यानंतर तिर्लोत्तमाने सूर्या, तुळजा व राजू यांच्या सगळ्यांनाच बोलून घेतलेलं असतं. मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे राजकुमार येतो आणि सूर्या व त्यांना पाहता लगेच ओढत म्हणतो की काय करताय रे तुम्ही इथे? आमच्या घरात येण्याची तुमची हिंमत कशी काय झाली? निघा आत्ताच्या आत्ता इकडनं. तिर्लोत्तमा मात्र राजकुमारकडे आश्चर्याने पाहत असते, कारण राजकुमारने जे काही केलंय ते तिर्लोत्तमाला समजलेलं असतं. राजकुमार सांगू लागतो, निघा आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी बाहेर व्हायचं. तिर्लोत्तमा इकडे राजकुमारकडे येते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन त्याच्या कानाखाली बसवतो. घरातले सगळेच आता आश्चर्याने पाहू लागतात. तिर्लोत्तमाने नेमकं राजकुमारला का मारलं हे आता कोणालाच काही कळालेलं नसतं. राजकुमार थोबाडवर करून विचारतो की मला का मारलं? तर तिर्लोत्तमा लगेच तो व्हिडिओ दाखवू लागते. तो व्हिडिओ म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून CCTV फुटेज असतं. म्हणजे राजकुमार आणि राजू यांच्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं त्याचा तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ आता सगळेच पाहतात आणि सगळ्यांनाच नेमकं काय झालंय ते समजतं.
हे सगळं बघितल्यानंतर राजकुमार तर फुल घाबरलेला असतो. आता मान खाली घालतो आणि एकही शब्द काही न बोलता लगेच तिकडनं निघून जातो. आता इथे सगळे शांत असतात. तिर्लोत्तमा इकडे सूर्याकडे येते आणि सूर्यासमोर हात जोडत त्याची माफी मागत त्याला सॉरी म्हणते. तिर्लोत्तमा सांगू लागते, मी हात जोडून माफी मागते, चुकलं आमचं, खरंच माफ करा. त्याच्यानंतर सूर्यावर सगळे चच्चर्याने बघत असतात आणि तिर्लोत्तमा अशी माफी मागते हे सूर्याला सुद्धा आवडलेलं नसतं. तिर्लोत्तमा हात जोडत म्हणत असते, जो काही आडपडदा आहे ना तो दूर झाला आणि हे सगळं सत्य समोर आलं. सावली आणि तुळजा या दोघी खूप शांत असतात, कारण की हे सगळं झाल्यामुळे त्यांना सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. सूर्या सांगू लागतो की हे बघा, तुम्ही हात नका जोडू, खरी चुकी कोणाची हे तुम्हाला कळलं यातच खूप आलं. सूर्या तिर्लोत्तमा समोर हात जोडत म्हणतो, उलट आम्हीच रागाच्या भरामध्ये तुम्हाला काय काय बोललो, आम्हाला माफ करा. राजू म्हणू लागते, आणि तुमच्यावरती सुद्धा राग कशापायी धरून ठेवायचा, सारंग आणि सावली मॅडम यांनी दोघांनी आमची खूप काळजी घेतली आहे. तिर्लोत्तमा लगेच म्हणते, संस्कार आहेत त्यांच्यावर, माझ्या मुलांवरती माझे संस्कार झालेत. सारंगने ते अगदी उत्तमरित्या पार पाडले, पण माझा मोठा मुलगा राजकुमार तो कुठेतरी कमी पडला. तिर्लोत्तमा सांगत असते, पण त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. तो जे काही वागला, जे काही बोलला त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, त्याच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. त्याच्यानंतर सूर्या, तुळजा व सगळे शांत असतात आणि त्यांना सुद्धा चुकी नेमकं कोणाची झाली, कुठे पाणी मुरत होतं ते सगळं काही कळालेलं असतं. तिर्लोत्तमाला सूर्याचं खूप कौतुक वाटत असतं. तिर्लोत्तमा सूर्याला जवळ घेते आणि त्याला म्हणते की तुझ्या पद्धतीने तुझ्या बहिणीच्या पाठीशी त्यांच्या मागे उभा आहेस ना, ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. असाच आपल्या बहिणीशी कायम पाठीशी उभं राहा. सूर्यासुद्धा मान हलवत हो बोलतो आणि आता सगळेच गैरसमज दूर झाला म्हणून खुश असतात. तिर्लोत्तमा इकडे राजूकडे येते, तिला जवळ घेते आणि तिला म्हणते की तुला स्वतःचा बिझनेस करायचा आहे ना, कधीही मदत लागली तरी सुद्धा धावत नाही माझ्याकडे, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. राजू तिर्लोत्तमाला आई बोलते आणि त्याच्यानंतर तिर्लोत्तमाचे आशीर्वाद घेते. राजू, तू खूप प्रगती कर. आता तिर्लोत्तमा सांगत असते की उद्या तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा दिवस आहे, जा आता तुम्ही सगळेही आराम करा आणि लक्षात ठेवा की उद्या मी तुमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. सगळेच आता खूप खुश असतात. त्याच्यानंतर सूर्या आणि सारंग हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात. गैरसमज दूर झाले म्हणून एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि आता सगळेच तिकडनं निघून जातात. तिथे फक्त सावली आणि तुळजा या दोघीच असतात. सावलीच्या चेहऱ्यावरती काळजी दिसत असते. तुळजा विचारते, काय झालंय, तुझ्या चेहऱ्यावरती एवढी काळजी काय? आता त्याच्यानंतर सावली सांगत असते की भैरवी माईंना दिलेल्या शब्दाचं काय करायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे सारंग सरांना माझं सत्य कळेल. त्यांना जर असं कळलं की मी गाणं गाते, त्यांना जर माझं सत्य कळलं तर ते कायमची माझ्याशी बोलणं बंद करतील. त्याच्यानंतर तुझा सावलीला विश्वासात घेत म्हणते, मी तुला शब्द दिला होता ना, तू आता कसलीच काळजी करू नकोस. सावली सुद्धा आता धीर सोडून दिलेला असतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जगन्नाथ आणि डॅडी हे दोघेही कार्यक्रमाच्या तिथे येतात. डॅडी आता जगन्नाथला म्हणतात, या राजूच्या प्रोडक्टसाठी तुम्ही तर लईच मोठं केलंय. जगन्नाथ सांगू लागतो, हे फक्त मी गायिकेसाठी केलं, आता त्या भैरवी वजेला गुडघ्यावरती यावंच लागणार. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेले असतात. आता मेन पाहुणे म्हणून तिर्लोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या दोघांनाही बोलवलं जातं. भैरवी आणि तारा दोघेही कार्यक्रमासाठी येतात. तारा आता हळू आवाजामध्ये भैरवीला म्हणते, अगं ते जगन्नाथ काका सगळ्यांसमोर आपलं भांडं उघड करून टाकतील की, आपल्या हातामध्ये काहीच नाहीये, आपण नेमकं काय करायचं. त्याच्यानंतर भैरवी आता ताराला म्हणू लागते की तू शांत हो, काहीही काळजी करू नको. जगन्नाथ इकडे भैरवीकडे तर पाहतच असतो. भैरवीच्या डोक्यामध्ये आता बरोबर प्लॅन शिजत असतो. त्याच्यानंतर आता डॅडींकडे भैरवी बाहेर येते आणि रडतच हात जोड म्हणू लागते की खरंच माझं चुकलं, जालिंदरराव मला माफ करा. ही भैरवी वजे आजपर्यंत कोणाच पुढे नतमस्तक झालेली नाहीये. माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद करू नका, माझी चुकी पदरात घ्या आणि खरंच मी तुमच्या पुढे पदर पसरते, मला माफ करा. माझ्या लेकीचं करिअर मला भीक म्हणून द्या. डॅडींच्या गळ्यातलं उपरणं सुद्धा आता भैरवीने बरोबर आणलेलं असतं आणि भैरवी ते उपरणं घेते आणि डॅडींच्या परत खांद्यावरती ठेवते. डॅडींनी आता शब्द दिलेला बरोबर खरा झालेला असतो. त्याच्यानंतर तेवढ्यात आता जगन्नाथ बोलू लागतो की जी जिंगल आहे ती आता खूपच व्हायरल झाली आहे, त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप आभार मानतो आणि त्या गायिकेला जालिंदर निंबाळकर यांना त्या गायिकेला घेऊन येण्याची विनंती करतो. डॅडी लगेच ताराचा हात पकडतात आणि ताराला लगेच स्टेजवरती घेऊन येऊ लागतात. हे सगळं पाहता तर भैरवी भयंकर घाबरून गेलेली असते. त्याच्यानंतर डॅडी आता इकडे सावलीच्या जवळ उभे राहतात. सावली डॅडींकडे खूपच आश्चर्याने पाहत असते आणि त्याच्यानंतर डॅडी सावलीचा सुद्धा हात पकडतात. तारा आणि सावली यांच्या दोघींचाही हात पकडत त्यांच्या दोघींनाही स्टेजवरती येऊन उभं करतात. आता इकडे भैरवीच्या पायाखालची तर फुल जमीनच सरकून गेलेली असते.
डॅडी हे असं का करतात हे कोणालाच काही समजलेलं नसतं. सगळेच आश्चर्याने पाहत असतात. डॅडी आता सांगू लागतात की या भैरवी वजेने त्यांच्या मुलीचा आवाज वापरला म्हणून मला 1 कोटीचा दावा केला. पण आम्हाला आता ती गोष्ट सिद्ध करायलाच हवी की आम्ही आवाज नेमकं वापरला की नाही वापरला. भैरवी तर इकडे फुल घाबरून गेलेली असते. जगन्नाथ तर हे सगळं पाहता खूप हसत असतो. त्याच्यानंतर आता डॅडी हसत म्हणत असतात की इथे जमलेल्या सगळ्या मंडळींना आता मी सांगतो, त्यांनी एक सुरेल धक्का ऐकण्यासाठी तयार राहावं. घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. मग त्याच्यानंतर सावली सुद्धा इकडे खूप घाबरलेली असते. डॅडी सांगत असतात जिंगलच्या मागे नेमकं कोणाचा आवाज आहे ना हे आपल्या तर सगळ्यांच्या समोर येणार आहे. तुझा सुद्धा आश्चर्याने तो सगळा प्रकार पाहत असते. डॅडी आता त्याच्यानंतर माईक सावलीच्या हातात देत म्हणतात की ह्या सावली माईक म्हणा. इकडे तारा भैरवीची सुद्धा फुल भंबेरी उडून गेलेली असते. सारंग व सगळेच आश्चर्याने बघत असतात. सावली इकडे तुझ्याकडे पाहते तर तुझा सावलीला कुणाहून सांगते की सावली अजिबात घाबरू नको, मी आहे ना. तुझाने बरोबर भागूला काय करायचं हे सांगितलेलं असतं आणि भाग्या लगेच तिकडनं निघून जाते. इकडे आता लगेच अस्मी हसायला लागते आणि सारंगला म्हणते की ही आणि सिंगर आहे का. काही योगात जोक मारतायत पण मात्र सगळेच आश्चर्याने तो सगळा प्रकार पाहत असतात. त्याच्यानंतर सावली आता रिकाम्या माईकमध्ये गाणं म्हणू लागते. भाग्य आता टेकच्या मागे येते आणि गाणं म्हणत असते. ते तर फुल बेसुऱ्या आवाजामध्ये असतं आणि सगळेच आता आश्चर्याने पाहत असतात. डॅडी जगन्नाथ हे सगळेच आश्चर्याने पाहत असतात की हे सगळं नेमकं काय चाललंय. सारंग आता इथे जागेवरनं उठतो आणि म्हणतो की थांबा, काय प्रकार चाललाय हा. सावली तू आत्ताच्या आत्ता खाली ये. त्याच्यानंतर जगन्नाथ लगेच सावलीकडे येतो आणि सावली सांगू लागते की जगन्नाथजी मला माफ करा, माझ्याकडे हे सगळं करण्या इतपत दुसरा कुठलाच इलाज नाहीये. जगन्नाथ आता हे सगळं पाहता म्हणतो हरकत नाही, सावली जरी गाणं गात नसेल तरी सुद्धा तारा आहेच की, तारा गाणं गाईल. भैरवी लगेच आश्चर्याने ताराकडे पाहू लागते आणि या सगळ्या गोंधळामध्ये भैरवी तर खूपच चिडलेली असते. ताराकडे माईक देतात तर लगेच भैरवी समोर येत म्हणते तारा थांब, नेमका हा सगळा तमाशा काय चालवलाय. सावली माझ्या ताराची हेल्पर आहे, तिची असिस्टंट आहे, म्हणून तुम्ही काहीही आरोप लावाल का. तुम्हाला कळतंय का तुम्ही हा सगळा नेमकं काय तमाशा चालवलाय ते. तुमच्यावरती आत्ताच्या आत्ता मी केस टाकेल, तुम्ही या भैरवी वजेचा अपमान करताय. जगन्नाथ तर हसतच बघत असतो. भैरवी आता सांगते माझी मुलगी इथे गाणंच काय तर तोंडातून एक शब्द सुद्धा काढणार नाहीये. आमचा झाला तेवढा अपमान माज झाला. जगन्नाथ आणि डॅडी दोघेही भैरवीचं बोलणं आता हसत ऐकत असतात. कारण या भैरवीच्या बोलण्यामध्ये काहीच दम नाहीये हे बरोबर आता त्यांच्या दोघांनाही माहिती असतं. भैरवी तिर्लोत्तमाला म्हणते वजे घराण्यातला कुठलाही सुप्रसिद्ध गायक असं इथे गाणं गाईल असं वाटतंय का तुला. तिर्लोत्तमा लगेच मान हलवत नाही बोलते. डॅडी इकडे म्हणत असतात तुम्ही आमच्यावरती जो दावा टाकलाय, तुम्ही आमच्यावरती तो आरोप केलाय, त्याचा निर्णय कसा काय लागणार. भैरवी इकडे म्हणते की झालाय निर्णय, मी केलेत तुमचे ते पैसे माफ आणि ही गोष्ट सुद्धा मान्य करते की ही जी जाहिरात आहे, ही जी जिंगल आहे ती माझी मुलगी तारा वजे इनेच गायली आहे. भैरवी त्याच्यानंतर जालिंदर समोर हात जोडत म्हणते की जालिंदरजी मला हे प्रकरण खेचायचं नव्हतं, पण मात्र या माणसामुळे मी हे सगळं केलं. या माणसाने मला आजवरती एवढा त्रास दिलाय ना की माझ्या मुलीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याने मोडता घालायचा प्रयत्न केला. ज्या दिवशी हा तुमच्यासमोर माझ्या घरी आला ना त्याच दिवशी मी ठरवलं की हे प्रकरण लावून धरायचं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. भैरवीने नेमकं हे सगळं का केलंय हे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण मात्र आता ती खूपच नाटकं करत असते. भैरवी डॅडी समोर हात जोडत म्हणते की माझा याच्याशी काही संबंध नाहीये आणि तुमच्यावरती केलेला दावा मी मागे घेतेय. हे सगळं ऐकल्यानंतर जगन्नाथ आणि डॅडी हे दोघेही खुश झालेले असतात कारण पैसे द्यायचे नसतात ना आता. तिर्लोत्तमा इकडे भैरवीला म्हणते गुड केलंस भैरवी तू, काही माणसांकडे आपण लक्षच द्यायचं नाही, मुळात म्हणायचं म्हणजे त्यांच्यासमोर आपल्याला काय सिद्ध करायचं. तिर्लोत्तमा सांगते आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं. सो आपण ज्या कामासाठी इथे आलोय ते काम करूयात का. आपण आपल्या राजश्री फूड प्रोडक्टचं उद्घाटन करायचं का. याच्यावरती लगेच आता डॅडी म्हणतात मी माझे जावई बापू सूर्या आणि माझी मुलगी तुळजा सारंग सावली यांच्या चौघांनाही राजश्री फूड प्रोडक्टचं उद्घाटन करण्याची विनंती करतो. त्याच्यानंतर चौघी आता स्टेजवरती येतात. मग त्याच्यानंतर राजश्रीला सुद्धा स्टेजवरती बोलवलं जातं. राजू व सगळेच खूप खुश असतात. सूर्या, राजू, तुळजा, सावली सगळेच म्हणजे सगळेच खूप खुश असतात. आता त्याच्यानंतर राजश्री मसालेचं उद्घाटन होतं. सगळेच टाळ्या वाजवतात, सगळेच जोरदार टाळ्या वाजवतात. धन्नू, भाग्या हे सगळेच खूप खुश असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहत असतो. त्याच्यानंतर आता तिर्लोत्तमा बोलते की मी सगळ्यात आधी जगताप कुटुंबाची माफी मागते आणि तिर्लोत्तमा हात जोडून सॉरी म्हणते. याच्यावरती सूर्या सुद्धा शांतपणे बघत असतो. तिर्लोत्तमा सांगू लागते आमच्याकडनं तुम्हाला जो त्रास झाला, तुम्हाला जे काही झालं ना त्याच्यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागते. तिर्लोत्तमा म्हणू लागते आमच्या मेंदळे कुटुंबाचे हे संस्कारच नाही आहेत,
परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून हे सगळं घडत गेलं. काही गैरसमज झाले म्हणूनच मी आधी जगताप कुटुंबाची माफी मागते. तिर्लोत्तमाने एकदम भारी आणि जबरदस्त असा निर्णय घेतलेला असतो. राजश्री प्रोडक्टची हर्बल हळद ही रूपम कॉस्मेटिक यांनी विकत घेतलेली असते. हे ऐकल्यानंतर आता त्यांचा आनंद तर पूर्ण दुप्पटच होतो. सूर्य आता सांगू लागतो की तुमच्यासारखं मोठं मन आम्हाला नाही दाखवता आलं. तिर्लोत्तमा मॅडम, खरंच आमचं जर काही चुकलं असेल ना तर आम्हाला सुद्धा माफ करा. हे सगळं माझ्या तोंडून जे काही झालं ना ते फक्त माझ्या बहिणीच्या प्रेमापोटी झालं आणि माझ्याकडनं रागात ते सगळे शब्द निघून गेले. खरंच माफ करा. त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही कुटुंबातला गैरसमज मिटलेला असतो आणि सगळे एकत्र आलेले असतात. सगळेच आता एकत्र येतात. राजू आता सगळ्यांना प्रेमाने मिठी मारते आणि सगळ्यांना जवळ घेते. त्याच्यानंतर जगन्नाथ तिकडे रागात सावलीकडे येतो आणि रावलीला विचारतो की तू का केलंस असं, का वागलीस तू असं, तुला अजून किती नुकसान करून घ्यायचंय. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, नशीब काय परत संधी नाही देत. सावली सांगत असते, जगन्नाथची ही माझी लढाई आहे आणि मलाच लढायची आहे. जगन्नाथ सावलीला सांगत असतो, जोपर्यंत तुझ्या आयुष्याचं हे सत्य सर्वांसमोर येत नाही ना तोपर्यंत ही लढाई तू जिंकणं अशक्य आहे. आणि हे बघ, हा माझा शब्द आहे, लक्षात ठेव. तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि सारंग हे जगन्नाथचं बोलणं ऐकतो. सारंग इकडे सावलीकडे येत तिला लगेच विचारतो की काय बोलत होते जगन्नाथजी. सावलीला आता काय बोलावं काही समजत नाही. सावली पुढे बोलणार तेवढ्यात तिथे तुळजा येते आणि सावलीला म्हणते की सावली, आता निरोप घेण्याची वेळ आली, निघतो आम्ही. सूर्या सुद्धा आता तेवढ्यात येतो आणि आता त्याच्यानंतर लगेच इकडे सारंग सूर्याला म्हणतो, हे बघ सूर्या, आता तू माझं काहीच ऐकायचं नाहीये. मी गाडी अरेंज करतो आणि तुम्ही सगळे गाडीने जाणार आहेत. सारंग सूर्या दोघेही तिकडनं निघून जातात. सावली लगेच तुळजाला म्हणते की तुळजा, तू वाचवलंच. तुळजा आता म्हणते, सावली, मी तुला शब्द दिला होता ना तो मी पाळला. सावली, यावेळी मी आले म्हणून तू वाचली, पण मात्र किती दिवस तू असं भैरवी मॅमच्या जाळ्यामध्ये अडकून राहणार आहेस. सावली लगेच याच्यावरती बोलते, आणि तुझं काय, तू डॅडींसोबतची लढाई अशी किती दिवस हरत राहणार आहेस. तुळजा म्हणू लागते, सध्या तरी आपली हीच लढाई आहे, पण जाऊ दे, आपण दोघी पुढच्या जन्मामध्ये मोठी जीप घेऊयात. त्याच्यानंतर सावली आणि तुळजा दोघीही खुश होतात आणि प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात. आता तुळजाला निरोप घ्यायचा म्हटल्यानंतर सावली खूप इमोशनल झालेली असते. तुळजा सावली या दोघी एकमेकींना सांगतात की जर कधी मदत लागली तर हक्काने हाक मार आणि दोघीही काळजी घ्या. असं आता दोघी एकमेकींना बोलतात आणि लवकरच भेटूयात असं म्हणून तुळजा सुद्धा तिकडनं निघून जाते. तर मग आता मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.